नाही, ही वस्तुस्थिती आहे. सगळ्या अवजड वाहनं त्यामध्ये बस आले, ट्रक आले, सर्व जे वाहतूकदार आहेत त्यांनी संप पुकारलाय असं मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून ऐकायला आलंय. परंतु 26 तारखेला मंत्रालयामध्ये 7व्या मजल्यावर मी आणि उदय सामंत साहेब यांनी एकत्रितपणे ह्या स्कूल बस आणि अवजड जी वाहनं आहेत त्यांच्या सगळ्या वाहतूकदारांना एकत्रितपणे बोलवलं होतं. आझाद मैदानामध्ये एका संघटनेची काही लोक उपोषणाला बसले होते, त्यांचं उपोषण सुद्धा आम्ही त्या दिवशी सोडवलं. जी परिस्थिती स्कूल बस चालकांनी त्याचबरोबर जड मालवाहतूक करणाऱ्या सगळ्या ट्रक आणि टेम्पो आणि बस चालकांनी जी वस्तुस्थिती सांगितली त्यात बऱ्याच प्रमाणामध्ये तथ्य आम्हाला चर्चेमध्ये आढळलं आणि आम्ही ताबडतोब ह्या संदर्भात एक समिती नेमू. त्या समितीमध्ये स्कूल बसचे काही असोसिएशनची लोक, माल वाहतूक करणारे असोसिएशनची लोक, मोठ्या ज्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस आहेत त्यांच्या असोसिएशनमधली लोक, अशी 4-5 लोक घेऊन एक समिती स्थापन करावी आणि त्यामध्ये आमचे अधिकारी असतील. त्या आमच्या बैठकीला प्रधान सचिव जे आमच्या परिवहन विभागाचे आहेत ते संजय सेठी सुद्धा उपस्थित होते आणि असा निर्णय झाला की पुढील महिन्याच्या म्हणजे 25 जुलैपर्यंत ह्या समितीनं अहवाल द्यायचा. ती समिती आम्ही स्थापन केली आणि त्या अहवालानंतर योग्य तो निर्णय घ्यायचा जेणेकरून वाहतूकदारांना कुठल्याही प्रकारे ई चलन किंवा कुठल्याही बाबतीत काही जो त्यांची अडचण आहे ती अडचण निर्माण होणार नाही. परंतु अचानक ती बैठक झाल्यानंतर वाहतूकदारांनी जो संप पुकारलाय तो चुकीचा आहे. माझं आव्हान आहे आजच्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून की आपण हा संप पुकारू नये. 25 जुलैपर्यंत वाट बघावी. आपल्या ज्या भावना आहेत तुम्ही ह्या राज्य शासनाचे मंत्री म्हणून आमच्या कानावर घातलेल्या आहेत आणि त्यानुसार निश्चितपणे आपल्याला हवा असलेला अपेक्षित निर्णय जर झाला नाही तर मग आपण हा संपाचा हत्यार उपसणं योग्य आहे. परंतु एकदा निर्णय झाला, 25 जुलैपर्यंत वेळ दिली, समितीचा अहवाल आल्यानंतर आमच्या शासनाच्या निर्णयाची वाट न बघता जर आपण बेकायदेशीररित्या असं जर संप पुकारत असाल तर ते योग्य नव्हे. शासनावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. त्यांचं म्हणणं की तातडीनं मागण्या मांडण्या झाल्या पाहिजे, मनमानी कारभार चालू आहे. नाही, मनमानी कारभार चालू आहे हे तुम्ही म्हणताय, परंतु शासकीय अधिकारी आहेत ते कुठल्या प्रकारे मनमानी कारभार करताय आम्हाला चौकशी केल्यानंतरच कळेल. तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही जर काही गोष्टी करत बसलो तर ते योग्य होणार नाही, कारण शेवटी शासनाच्या महसुलाचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शासनाला असे निर्णय घेत असताना शासन काय जाणीवपूर्वक महसूल मिळावा म्हणून निर्णय घेत नाही, तर शासन अशासाठी निर्णय घेत असतो की काहीतरी नियमावली लावावी आणि त्या नियमाचं पालन वाहतूकदारांनी पण करावं. वाहतूकदार कुठेही टेम्पो लावेल, कितीही स्पीडला गाडी चालवेल, कशाही प्रकारे आपल्या मनमानी कारभार जर करत असेल तर शेवटी ई चलन हे निर्माण होणारच, ते लागणारच. परंतु त्यामध्ये जर काही ट्रॅफिक पोलीस चुकीच्या पद्धतीने तुम्हाला पकडत असतील आणि तुमच्यावर फाईन लावत असतील आणि दंड वसुली करत असेल, परिवहन विभाग जर तुमच्या ई चलनाच्या माध्यमातून तुम्हाला महिन्या-2 महिन्यात जे पैसे भरायचे ते भरण्यासाठी आग्रह करत असेल तर ते होणार नाही. समितीच्या येणाऱ्या निर्णयानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल आणि तुम्हाला समस्त वाहतूकदारांना त्यातनं दिलासा मिळेल अशा प्रकारचा निर्णय 26 जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. आपल्या माध्यमातून परत एकदा मी आवाहन करतो की आपण संपाचं हत्यार उपसू नये. शेवटी लोकशाहीमध्ये आयुध वेगवेगळे आहेत. आपण एकदा आमच्याशी चर्चा केल्यानंतर निदान वस्तुस्थिती काय आहे हे समजायला आम्हाला थोडासा कालावधी लागेल. तो कालावधी आपण द्यायला. सर, तुम्ही आव्हान करताय संप करू नका म्हणून, पण तरी देखील जर का संप त्यांनी केला तर मग अनेक गोष्टींचा परिणाम होईल. मग त्याला शेवटी कसं आहे की सरकारला सामोरं जावे लागेल. संप केला असला म्हणजे आज वाहतूकदारांचे अनेक प्रश्न आम्ही मार्गी सुद्धा लावलेले आहेत. अनेक वर्षापासूनचे वाहतूकदार जड वाहतूक करणारे वाहतूकदार आहे, 22 चेकपोस्ट आहे, ते 22 चेकपोस्ट रद्द करावे म्हणून त्यांनी मागणी केली. ती आम्ही आता आमच्यावर भुर्दंड जरी आला परिवहन विभागावर तरी आम्ही तो भुर्दंड सहन करून आम्ही ते चेकपोस्ट सर्व बंद करतोय. त्यांना ज्या ज्या सुविधा हव्या आहेत, कारण शेवटी ते आपल्या राज्याचे व्यावसायिक आहेत, त्यांना जी काही सहकार्य हवं असेल तर सहकार्य करण्याची शासनाची भूमिका असताना संपाचं हत्यार त्यांनी उपसू नये असं माझं तुमच्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे. दरवर्षी खासगी बस चालकांकडनं मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. नाही, जास्तीत जास्त बघा परिवहन विभाग एसटी महामंडळाकडे आता नवीन बसेस सुद्धा उपलब्ध झालेल्या आहे. जवळजवळ 2000पेक्षा अधिक बसेस उपलब्ध झालेल्या आम्ही
पंढरपूरच्या वारीमध्ये सुद्धा 520 बसेस यावर्षी दिलेल्या आहेत. गणेशोत्सवासाठी सुद्धा आम्ही खास करून कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांसाठी बसेसची अतिरिक्त व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे लोकांना त्रास होणार नाही. सर्वसामान्य भाविकांना, सर्वसामान्य गणेश भक्त परिवहन विभागाच्या माध्यमातून किंवा एस टी महामंडळाच्या माध्यमातून न्याय कसा मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सर, परिवहन मंडळाच्या लोकांना वारंवार संप करण्याची गरज काय पडते? नाही, अशा प्रकारे जर खासगी बस चालक कुठल्याही प्रकारे अव्वाचा सव्वा दर लावत असतील आणि त्यातनं ते सर्वसामान्य प्रवाशांकडनं वसुली करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.